सिंगल झाले कंप्लीट, एका धाबेने इनिंगला झाले सुरुवात। आता मॅच मध्ये मजा येणार आहे। तुम्ही 3 चेंडू एका धाब्यांचा बचाव केलाय, समोर 26 धाबांचा बचाव नाही झाला। दोन्ही संघ समोरासमोर आहेत, दोन्ही संघाचा इतिहास फार मोठा आहे आणि आता कशा प्रकारे यांची मॅच पाहण्यासाठी मजा येणार आहे। पहा डीएनसीसीच्या म्हणजे दत्तगुरु नवापूरच्या मैदानावर जो काही खेळ केला होता जीवदानी माऊली फुलपाड्या संघाने, तो सर्वांच्या मनाला भावणार होता। तेजस 11 समोर आता खूप मोठा चॅलेंज असणार आहे आणि चॅलेंज कशा प्रकारे स्वीकारलं जाईल पाहूया। पुढचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शुभम खांडेकर, शुभम खांडेकरचा जबल पास होऊन चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा। मला पण जायचं हाय माझ्या आईच्या भेटीला, मला पण जायचं हाय माझ्या आईच्या भेटीला। थँक्यू, ताकदवर स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, शुभमच्या जबल पास होऊन हातामधून चेंडू निघून गेला होता। 4 धाबा आल्यात। पुढचा बॉल, बाबू रेडी आहे, 3 बॉल 6 यापर्यंत कहाणी आहे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ओ थोडक्यात हुकल्यात। तेजस 11 आपण सर्व मध्ये जा, डगआउट मध्ये आयोजकांचा कॉल आहे, प्लीज आयोजकांचा कॉल आहे त्यासाठी तिकडून थोडस मध्ये जा। जीवदानी माऊली आपण सुद्धा मध्ये जा प्लीज प्लीज। चला पुढचा बॉल, 7 वर 0, लेट कट आणि लेट कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट। 8 धाबा फलकावर, खूप चांगली सुरुवात, चौकार पाहिल्यात, सिंगल पाहिल्यात। आता शेवटचा बॉल पाहणार आहोत। बाबू रेडी आहेत, स्ट्राइक एंडला, बेस्ट वर्सेस बेस्ट। शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, फटका खेळला, बॅकअप, बॅकअप दिलाय। संतोष इतना आसानी से हार नहीं मानेगा। सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 9 वर 0 डीबीच्या तेजस 11चा संघ। डीजेल ऐकून लगेच बोलणार आहोत। कल्याण कोलीवाऱ्याचे मानाच्या पालखीला, आज कल्याण कोलीवाऱ्याचे मानाच्या पालखीला, कल्याण कोलीवाऱ्याचे मानाच्या पालखीला, आज कल्याण कोलीवाऱ्याचे मानाच्या पालखीला। थँक्यू। दुसरं षटक मार्गस्थ आहे। 9 वर 0 ही आतापर्यंत कहाणी आहे। खूप चांगली सुरुवात आहे। आता दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय लेट्स सी आपण पाहणार आहोत। सूरजच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय। पहिला बॉल, ओ ताकद भरपूर लावली होती, टायमिंग नव्हतं, बॅक स्विंगला भरपूर ताकद। ऑन साइडला खेळत असताना पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले। 10 वर 0 यापर्यंत कहाणी आहे। डीबीच्या तेजस 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट जीवदानी माऊली फुलपाडा, हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। आणखीन एक शेवटचा ग्रुप यानंतर आपल्या भेटीला येणार आहे। ओ यस, नो बॉल, यस, भरपूर वरती होता त्या कारणानं हा नो चेंडू घोषित केलाय। 9+1, 2 धाबा, 12 वर 0। पुढचा बॉल, सूरज रेडी आहे, स्ट्राइक एंडला, नितेश पाटील, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून, वेट अँड वॉच, पॉवरफुल स्ट्रोक, चेंडूला पाठवलंय, सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा। ढोलामचे गर्दी तुमची लागले तर आम्हाला बोलवायला। थँक्यू। पहा भरपूर वेळ होता, भरपूर वेळ, शॉर्ट चेंडू, तुमच्याकडे या पट्ट्या खेळण्यासाठी भरपूर वेळ होता। ताकद पूर्णपणे झोकून दिली होती, बॅट स्विंगला ताकद, फटक्याला ताकद आणि चेंडूला बरोबर गॅप मधून पाठवून दिलं। 16 वर 0 यापर्यंत कहाणी आहे। पलटवार करावा लागणार आहे, धाबा वेगाने येत आहेत। आता बघूया पलटवार किती स्ट्रॉंग असणार आहे जीवदानी माऊली फुलपाड्या संघाचा। मोठा फटका, आणखीन एकच्या पाठोपाठ दुसरा चौकार। आग्र्यांची मी देखणी साखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू। थँक्यू। बॅट मधून आवाज कशा प्रकारचे येतात पहा। नयनदा इतके ताकदवर स्ट्रोक, कडक या प्रकारचे आवाज येत आहेत। पलटवार, प्रत्युत्तर, इकडून सूरज तुला कमबॅक करावं लागणार आहे। धाबा वेगाने येत आहेत। 20 वर 0 पुढचा बॉल पाहूया, चौकारांची हॅट्रिक की पलटवार।
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला हातामध्ये, चेंडू आला होता. कलेट 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 फेकी करण्यात उशीर गेला. सिंगल झाले कंप्लीट. आणि आता 21 वर 0. खूप चांगली सुरुवात. शेवटचा बॉल पाहणार आहोत. चर्चा करतायत. ओके 4 चेंडूचा खेळ झाला, सॉरी. शेवटचे 2 चेंडू पाहणार आहोत. हो थोडीशी गती कमी केली होती. डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट कॉम्प्लीट. पलटवार प्रत्युत्तर. फलंदाज नयन कालुष्टे बाद. पहिला धक्का दिबिशा त्याच्या सलबन या संघाला गॉन. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. वा काय जबरदस्त फिल्डिंग. स्वतः गेले चेंडू खाली हलक्या हाताने फेकण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बरोबर यशांवर पाठीमागे राहिले. नयन काम झालं फिट. फलंदाज नयन बाद. पहिला धक्का. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 21 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे दिबिशा तेजस 11 या संघाची. ज्या वेळेला अडचणी आल्या त्या वेळेला सूरजने ते काम करून दिलंय आणि ते विकेट येत असताना आता बघूया. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा रेडी आहे सूरज. स्ट्राइक एंडला नितेश. शेवटचा बॉल हलक्या हाताने सन्मान दिला खेळपट्टीवर. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 वर 1. टीम दिविशा तेजस 11 संघ जीवदानी माऊली फुलपडा या संघासमोर. डीजेला ऐकून लगेच बोलूया. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावा. आदरणीय नगरसेवक जितेश राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या नारंगी बिग बॅश लीग 2026 च्या वतीनं. हार्दिक स्वागत. आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरून स्थान व्हा. आपलं हार्दिक स्वागत. 3रं षटक मार्गस्थ आहे. आणि त्यांच्या सोबतीनं हर्षद पाटील मुन्ना साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा. नारंगी बिग बॅश लीग 2026 च्या वतीनं हार्दिक स्वागत. पहिला बॉल डॉट बॉल. प्रणय आल्यात. अपकमिंग यंगस्टर. पाहूया आता काय घडतंय. पुढचा बॉल. ओ वेगवान बॉल. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 23 वर 1. पाहूया आता 23 झाल्यात. 3रं षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्या हाताने सन्मान दिला. वेगाने आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. त्यामुळे सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाली. पहा एखाद्या विकेटने किती मोठा दबाव येतो, किती मोठा इम्पॅक्ट पडतो. आणि तो इम्पॅक्ट पडत असताना ज्या धावा वेगाने येत होत्या त्यांना रोख लगवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत जीवदानी माऊली फुलपाडा करतायत. हलक्या हाताने सन्मान दिला खेळपट्टीवर. सहज सोप्या रीतीने जॉन्टी गेल्यात आणि सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. तीन चेंडू 25 वर 1. पुढचा बॉल प्रणय समोर. पुन्हा एकदा मोठा फटका. डाऊन टू ग्राउंड खेळायचा होता. खूप चांगली फिल्डिंग विपुल कांबळे. चेंडू खाली आले आणि खूप चांगली फिल्डिंग करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 26 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. यस विवेक सर. ओ स्टेप ओव्हर स्टेप चेक केलं जाणार आहे. लेट्स सी. पुन्हा एकदा जाऊया जिकडे आमचे डीबीएन नेटवर्कचे ऑनर नयनजी तांडेल चेक करणार आहेत. पाहूया काय घडतंय. मास्टर प्रवीण गावड साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. या प्रवीण साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. नारंगी बिग बॅश लीग 2026 च्या वतीनं हार्दिक स्वागत. शेवटचे 2 चेंडू पाहणार आहोत. 3ऱ्या षटकातील 26 रन. लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया स्ट्राइक एंडला करण रेडी आहे. सन्मान हलक्या हाताने सन्मान दिलाय. पहा खूप चांगलं कमबॅक आतापर्यंत या षटकामध्ये केलंय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा वेगाने येत होत्या. विकेट आली आणि विकेट नंतर खूप चांगला कंट्रोल ठेवत असताना आतापर्यंत
मैदानाच्या आतमध्ये थोडाफार पलटवार करण्याचा प्रयत्न केलाय या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये जीवदानी माऊली फुलपाडा या संघानं 27-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. शेवटचा बॉल रेडी आहेत प्रणय. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल वेगवान फटका सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. दाबा धाव पलकावर 28-1 देवीच्या तेजस 11 चा संघ जीवदानी माऊली फुलपाडा या संघासमोर. डीजेला ऐकून लगेच बोलूया. तुझे लग्नाला बॅटरी पैसे हात कणशी कणशी तुझे लग्नाला बॅटरी पैसे हात कणशी कणशी. विपुल गमरे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने आपल्या इतिहासामध्ये या वसई तालुक्याच्या इतिहासामध्ये एक नवीन नाव या ड्रम क्रिकेट मध्ये नव्या रूपाने आणलंय. 3 चेंडू मध्ये एका धावा डिफेंड याच मैदानावर. ओ पहिला बॉल नो बॉल पहिलाच बॉल नो बॉल. आता चर्चा करणार नितेश पाटील किरण गवली चर्चा करतायत आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर रेडी आहेत. विपुल 29-1 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं फेकी झाले फलंदाज रनआउटच्या रूपानं करण बाद. दुसरा धक्का टीम दिविशा तेजस 11 संघाला गॉन. काय घडलं होतं फटका एक्झिक्यूट केला होता संतोषच्या हातामध्ये चेंडू गेला आणि संतोषने सहज सोप्या रीतीने फेकी केली. कुठल्याच प्रकारच्या अडचणी त्या चेंडूला पकडण्यासाठी जॉन्टीकडे आल्या नाही. चेंडूला सहज सोप्या रीतीने लावलं आणि करणला मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज जिग्नेश वसई मैदानाच्या आतमध्ये आल्यात. थोड्याशा अडचणी वाढल्यात. पलटवार केलाय जीवदानी माऊली फुलपाडा संघाने देवीच्या तेजस 11 या संघासमोर 29-2 या आतापर्यंत कहाणी आहे. पाहूया काय घडतं. पुढचा बॉल सन्मान दिला वेगाने आला जॉन्टी रनिंग बिटवीन द विकेट. सहज सोप्या रीतीने कंप्लीट झाली. 30 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू पाहणार आहोत. 30-2 या आतापर्यंत कहाणी आहे. नेक्स्ट ग्रुप कडे सुद्धा आपण वळणार आहोत. पहिली मॅच आणि पहिली मॅचची कहाणी तुम्हाला सांगू इच्छितो त्या अगोदर शेवटचे 4 चेंडू पाहूया. मोठा ब्लास्ट कडक स्ट्रोक कोणालाही हलण्याची संधी नाही. इतका पॉवरफुल स्ट्रोक चेंडू गेला सीमारेषा पार चौकार 4 धावा. सांग भिक्षी कवा मी 300 कवा सांग देशी कवा मला चुम्मा सांग भिक्षी कवा मी 300 कवा सांग देशी कवा मला चुम्मा. स्ट्रोक होता का पिवळा पडदा सुद्धा तितक्या धडपडीने हल्लाय इतका पॉवरफुल स्ट्रोक होता. कोणालाही हलण्याची संधी नाही. वन्स अगेन यावली खूप चांगली फिल्डिंग क्विक फेकी रॉकेट थ्रो होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली सिंगल कंप्लीट झाले. धावा धावपलकावरती 35. शेवटचे 2 चेंडू ज्या धावपलकापर्यंत पोहोचायचं होतं त्या धावपलकापर्यंत आतापर्यंत मजल मारतायत दिविशा तेजस 11 चा संघ. मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट मॅच आहे. इकडून जिंकाल तर उद्यासाठी तिकीट कन्फर्म आहे. ओ महेश मैया च्या जबल पासून चेंडू निघून गेलाय. आणखीन एक शानदार दमदार स्ट्रोक 4 धावा. Thank you to say 39 loss of 2 wicket last ball remaining. शेवटचा बॉल पाहणार आहोत. फटका खेळा समोर खेळायचा प्रयत्न चेंडू आणखीन एक चेंडूला पाठवला आणखीन एक गॅप मधून लगातार दुसरा फिनिश झालंय. पहिल्या इनिंगचा खेळ 43 धावा आणि 44 धावांचं टार्गेट सेट केले देवीशा तेजस 11 या संघाने जीवदानी माऊली फुलपाडा या संघासमोर. चला या दोन्ही कर्णधार एकाच गावातून 2 संघ JKCC अर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट JKCC सिनियर. चला दोन्ही संघाचे संघटक लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर.
मुख्यमंत्र्याचा काही सन्मान करणार आहोत. जितेश राऊत साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. तर आपणास विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावे. नगरसेवक जितेश राऊत साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. चला दोन्ही करणार त्या अगोदर या. राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केल्यानंतर टॉस सुद्धा करणार आहोत. धनेश मंगेला साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. हा सन्मान आपल्या मुख्यमंत्र्यावर केला जातोय. नगरसेवक जितेश राऊत साहेब यांचा. चला तेवढं मॅच सुद्धा चालू करायचे. गंभीर सर हा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर पाहतोय. नगरसेवक राऊत साहेब यांचा. त्यानंतर दोन्ही कर्णधार आले असतील तर आपण टॉस. येस आल्यात. राऊत साहेब आपणास विनंती की आपण टॉस सुद्धा लगेच करून घ्यायचंय. या वरती या. सचिनदा वरती या. अमोल या वरती. मुख्यमंत्र्यावर टॉस केला जाईल. राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस. चला मॅच चालू करायचे. 44 धावांचं टार्गेट आहे. ह्यूज टार्गेट. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला JKCC सिनियर आणि JKCC अर्नाला. एक गाव दोन संघ. राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण पाहणार आहोत. चला येस बॅटिंग करतील JKCC अर्नाळा आणि फिल्डिंग करणार आहेत JKCC सिनियर. ओके चर्चा करायला आवडेल सचिनदा बऱ्याच स्पर्धेनंतर. एक गाव दोन संघ खेळतायत. कसं वाटतंय सर्वप्रथम? नाही खरोखरच आता आम्हाला तरी वाटतं शेवटची एक गाव दोन संघ खेळतील असं वाटतं. कारण ऋषीदादांनी नियम थोडे चेंजेस केलेले आहेत. नेक्स्ट टाइम पासून जर लॉट पडला तर ते चांगलं आहे. कारण अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये एकाच गावातल्या दोन टीम असल्या की थोडंसं खेळायला पण जड जातं. पण जो चांगला खेळेल तो जिंकेल. खरोखर आमची JKCC टीम ज्युनियर टीम खरोखर चांगलीच आहे आणि ती जिंकाविषयी आम्हाला पण वाटतं. शेवटचा प्रश्न आयोजनाबद्दल काय सांगते? नाही खरोखरच सुंदर. नारंगी सांगितलं तर त्यांचं आयोजन खरोखर चांगलंच असतं. ते ओव्हरआर्म मध्ये असो नाही तर अंडरआर्म मध्ये असो खरोखर खूप छान आणि खूप चांगली मेहनत करतात. ग्राउंड पण खूप चांगलं केलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला अहवाल दिला सचिनदा यांनी. मॅच कडे येणार आहोत. फार मोठ्या धावांचा पाठलाग आहे. आता इकडून तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करावी लागणार आहे. ऋतिक पागी, बाबू आणि आकाशला. ओ चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज ऋतिक पागी, बाबू पहिला धक्का. जीवदानी माऊली फुलपड्या संघाला गॉन. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा. थँक्यू. आतापर्यंत चेंडूची कहाणी 3 चेंडूचा खेळ झालाय. दाबा धावपल करते 3 वर 1. पहिली विकेट लवकर आली. आता शुभम खांडेकरला ते छत्रपती चषक आठवावं लागणार आहे. त्या चषकामध्ये केलेली बॅटिंग. आकाशला ते नवापूरचं मैदान आठवावं लागणार आहे. त्या स्पर्धेमध्ये केलेली तुम्ही बॅटिंग पाहूया काय घडतंय. बॉल आणि सहज सुपरितेने सिंगल झाले कंप्लीट. 4 धाबा धावपलकावरती आहेत. 4 वर 1. 44 धाबांचं टार्गेट सेट केले दिबिशा तेजस 11 या संघांनी. जीवत आणि माऊली फुलपाडा या संघासमोर. खूप चांगली सुरुवात आहे. मोठे ब्लास्ट ऑन साइडला खाण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. शेवटचा बॉल 4 वर 1. शेवटचा बॉल पाहणार आहोत. हितेश रेडी आहेत. शेवटचा बॉल घेऊन. ओ जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. पॉवरफुल बॉल पहा. ओ लेग कटर कॅरम बॉल सारखा दिसला. चारो खाने चित. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं.
डॉट बॉल आलाय आणि या ऐकूया तोपर्यंत डिझेल. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू. मॅच मध्ये एक क्वेश्चन 18-40 एक मोठं षटक बनवावं लागणार आहे. एक पॉवरफुल षटक बनवावं लागणार आहे. त्या षटकामध्ये किमान 3-4 बाउंड्री. ओह खूप चांगली फिल्डिंग. कारण त्या ठिकाणी होते चेंडूला अडवलं होतं. शुभम आकाश प्रयत्न करतायत त्या मोठ्या ब्लास्ट साठी, ते प्रयत्न सुरू आहेत. परंतु चेंडूला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग केली जाते. त्यासाठी अजून वाढत चाललंय. सन्मान दिला हलक्या हातानं. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. सहा वर 1. मजा नाही येत मॅचला. मोठे ब्लास्ट आणावे लागणार कारण पहिल्या इनिंग मध्ये केलेली बॅटिंग आणि त्या बॅटिंगला पाहता पाहता बॉलिंग करत असताना सुद्धा तितकाच दबावामध्ये आणून ठेवलंय देवीशा तेजसलवणे या संघाने. प्रवीण गावड सर आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या नारंगी बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. हार्दिक स्वागत. पहा मोठ्या ब्लास्ट साठी पहिल्या चेंडूपासून संघर्ष सुरू आहे, परंतु मोठे ब्लास्ट येत नाहीयेत. इतका हा फार मोठा अडचणीचा विषय राहिलाय. सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सहज सोपरीने सिंगल कंप्लीट. या प्रकारचे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. पॉवरफुल स्ट्रोक, ताकद पूर्णपणे झोकून दिली होती. पहा मागचा पाय बाकवला, फुल पेस ऑफ द बॅट आणि बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलं. कडक स्ट्रोक. 4 धाबा आल्यात आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपल करते 12 धाबा. मॅच मध्ये एक क्वेश्चन बघणार आहोत. 12-32 फार मोठा एक क्वेश्चन आहे. नितेश पाटील आल्यात तिसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट. लगातार दुसरा डॉट. समोर खेळण्याचा प्रयत्न. विमल सिंग चेंडूखाली जातात आणि सहज सोपरीने सिंगल कंप्लीट झाले. पहा धाबा फार वेगाने झाल्या. विकेट नंतर दबाव नव्हता, ही सर्वात जमेची बाजू ठरली होती. दाबा येत राहिला, वेगाने येत राहिल्या, दडपण वाढत गेलं आणि ज्या वेळेला तुम्ही या धावांचा पाठलाग करण्यासाठी आले त्यावेळेला ऋतिक पागी बाबूची विकेट लवकर गेली होती, त्यामुळे अजून दडपण वाढलं. मोठे ब्लास्ट येत नव्हते. चर्चेचा विषय राहिला. धाबा धावपल करते थांबत होते. पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. क्रिकेट क्लब. थँक्यू. यस थोडी जास्त दुखापत असल्या कारणानं खेळाडू चेंज. नयन बाहेर, आतमध्ये आल्यात निलेश सिंग. चला मॅच कडे बोलूया. ओ ताकद बॅट स्विंगला भरपूर होती. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचा बॉल 7-31. कडक स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलंय. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. बेलीची लागीन निघाली. थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 6-27 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 6-27 म्हणजे 6 चौकार लगावले तरी सुद्धा
मॅच जिंकू शकत नाही इतक्या मोठ्या दडपणामध्ये आणून ठेवले. शुभम खांडेकरने प्रयत्न करतात एका बाजूने ते मोठ्या ब्लास्ट साठी ते मोठ्या फटक्यासाठी खूप चांगले प्रयत्न करतायत. पाहूया शेवटचे 5 बॉल. ओ नो बॉल, नो +1, 2 धाबा. आता 5-24 इक्वेशन आहे. 5 चेंडू 24 धाबा. शेवटचे 5 चेंडू चकल्यानं बाकी आहे. नेक्स्ट अजून ग्रुप आपला भेटेल येणार. त्या ग्रुपची कहाणी तुम्हाला सांगू इच्छितो. त्या ग्रुप मध्ये 4 संघ आहेत आणि 4ही संघ गावातले. त्यासाठी खूप मजा येणार आहे. 4ही प्रॉपर संघ गावातले. त्यासाठी तो ग्रुप पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. गावागावांची मॅच आणि त्या गावामधून ऑल टीम सर्व वेस्ट मधले आहेत. नॉट ईस्ट, ओनली वेस्ट. त्यासाठी खूप मजा येणार आहे त्या ग्रुपला पाहण्यासाठी. JKCC अर्नाला, JKCC सिनियर कॅंगारू आणि होम टर्न. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, पॉवरफुल स्ट्रोक. याच प्रकारचे स्ट्रोक छत्रपती चषकामध्ये लगावले होते. वाह, फुल फेस ऑफ द बॅट आणि त्यानंतर कडक स्ट्रोक. आणखीन एक. ओ हो, ये हवी ना बात. खूप चांगली फिल्डिंग. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम दिबिशा तेजस11 या संघाने. आणखीन एक संघ ग्रुप नंबर ई मधून सुपर 12 मध्ये जाणारा संघ, त्या संघाचं नाव आहे दिबिशा तेजस11. चला मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा लगेच बोलणार आहोत. नो डाऊट JKCC सिनियर आणि JKCC अर्नला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपापल्या पोझिशन घ्या. तोपर्यंत आपण मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा बोलणार आहोत. यस नयनदा, मॅच समरी. मॅच समरीची तुम्हाला कहाणी सांगू इच्छितो. मॅच समरी आपण पाहणार आहोत. कोणी केली होती बॅटिंग. मॅच समरी 43 पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये, जिकडे नो डाऊट पुन्हा एकदा नितेश पाटील त्या फ्रेम मध्ये दिसल्यात. 17 चेंडू 26 धावांची नॉट आउट केली. बॉलिंग करत असताना हितेशने 1 विकेट, नितेशने फक्त 5 धावा. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच वन्स अगेन बॅक टू बॅक